म्हणजे वाण निवडणं हे एक प्राथम्य राहील. त्याच्यानंतर खताच्या बाबतीमध्ये जी मात्रा आहे ती जपून द्यावी लागेल आणि या संदर्भातला जो भौतिक पद्धती ही अंमलात जर आणली तर त्यामुळे चांगलं राहील असं मला वाटतं. गेल्या 25 वर्षांत 5 वेळा कमी पावसाची स्थिती आली आहे. कमी पावसानं दुष्काळी स्थिती निर्माण होतेच आणि त्याचे परिणामही सर्वांना भोगावे लागतात. शेतीसाठी चिंतेची बाब. भात, डाळी, तेलबियांच्या उत्पादनावर परिणाम. खाद्यान्न, डाळी, भाज्यांची आवक कमी झाल्यास महागाई वाढणार. पिण्याचे पाणी, सिंचन, उद्योग आणि वीज उत्पादनावरही परिणाम. कमी पाऊस आणि अधिक उष्णतेमुळे आरोग्यावर परिणाम. थोडक्यात कमी पावसामुळे खरीप हंगाम, पाणी पुरवठा आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागानं राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासनाला तातडीच्या उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पाणी साठवणूक आणि संवर्धन वाढवा. शेतकऱ्यांसाठी आपत्कालीन कृषी योजना तयार ठेवा. उष्माघात टाळण्यासाठी थंड निवारा केंद्र सुरू करा. पिण्याच्या